नागपूर रवी भवनामध्ये मोकाट कुत्रे असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर नागपूरमध्ये मंत्री बंगल्याच्या आवारामध्येच कुत्र्यांचा हा वावर दिसून आलेला आहे। आपण पाहतोय एकीकडे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे, एकीकडे याला विरोध होतो, एकीकडे श्वानप्रेमींमध्ये मात्र भावनिक लढाई सुद्धा सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय तेजस मोहतुरे यांनी। मंत्र्यांच्या बंगल्यासमोर कुत्र्यांचे भटके जे कुत्रे आहेत त्यांच्या वावर एका अर्थाने दिसत आहे। मी सध्याच्या घडीला नागपुरातील सरकारी बंगला असलेल्या रवी भवन या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर जे भटके कुत्रे आपल्याला एकंदरीत दिसत आहे, संपूर्ण इथं जर बघितलं असेल तर सरकारी गाड्या आहेत। आणि या कुत्र्या संदर्भात जर बघितलं असेल तर येथील रवी भवन जे प्रशासनाला याचा मोठा त्रास इथं सहन करावा लागतो। या संदर्भात त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा पत्र लिहिलं, मात्र या संदर्भात कुठलीच कारवाई एका अर्थाने झाली नाही। आशिष जयस्वाल यांनी खुद्द स्वतः पत्र लिहिलं होतं महानगरपालिका प्रशासनाकडे की या भटकंती जे कुत्रे आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंदोबस्त करावा। मात्र आपण जर बघितलं असेल तर या कुत्र्यांमुळे प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। अनेक अपघात सुद्धा या ठिकाणी झाल्याचे तिथं आपल्याला दिसत आहे। रवी भवन जे परिसर आहे हे कॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान आहे। विधानसभा अध्यक्ष असतील, विधान परिषद सभापतीचे सरकारी बंगले या ठिकाणी आहेत। आणि आपण बघू शकता की नागपूर दौऱ्या दरम्यान हिवाळी अधिवेशनात काळात इथे यांचा मुक्काम सुद्धा असतो। वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यात सहभागी असतात, मात्र सर्व प्रोटोकॉलच्या दुर्लक्ष केला जात आहे। त्यामुळे भटक्या कुत्र्याची कायमस्वरूपी इथे ठाण मांडल्याच्या सध्याच्या घडीला आपलं चित्र दिसत आहे। या संदर्भात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्वतः बांधकाम विभागाचे शाखा अभियंता त्यांना पत्र सुद्धा लिहिले होतं, मात्र याकडे महानगरपालिका प्रशासन आहे ते दुर्लक्ष करीत आहे। सध्याच्या घडीला मी याच ठिकाणी आहे। आपण बघू शकता की असे याच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी जे आहेत तसे भटकंती कुत्रे जे आहेत जे इथं वावर करत असतात। या संपूर्ण परिसरात जे आहेत मोठ्या प्रमाणात कुत्रे आहेत आणि त्यामुळे अनेक लोकांचे या कुत्र्यामुळे अपघात सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र एकंदरीतच दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आपल्यासोबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल। भाऊ, काय सांगाल, रवी भवन परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे आहेत आणि एकंदरीत या संदर्भात आपण पत्र सुद्धा महानगरपालिका आयुक्तांना लिहिलं, मात्र यावर कुठलीच कारवाई झाली नाही, कसं बघताय? आपण बघता की रवी भवन मध्ये ग्रामीण भागाचे लोक मोठ्या प्रमाणात येतात दुरून दुरून मंत्र्यांना, परंतु फक्त रवी भवनचा प्रश्न नाही तर सर्व भागाचा प्रश्न महत्वाचा आहे। आणि मोकाट कुत्र्यांमुळे लहान लहान मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये इंज्युअर्ड करण्याच्या घटना घडलेल्या आहे। त्या पालकांना निवेदन देखील माझ्यापर्यंत आलं। शहरात आणि दिल्लीत आणि काही 2025 मध्ये पहिल्यांदा आता पावसाळ्यामध्ये कुत्रे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रित येऊन फिरत असतात आणि त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना होऊ नये आणि कुठल्याही आपल्याला माहित आहे की कुत्र्याच्या चावल्यामुळे त्याला इंजेक्शन राहिलं की नाही राहिलं, असे सर्व जे वेगवेगळे रोग लोकांना झालेले आहे, रेबीज सारखा प्रमाण आहे, इंजेक्शन घ्यावे लागतात। या सर्व गोष्टीचा विचार करून प्राणी मित्र आणि न्यायालयाचे निर्देश हे सर्व बाबी विचारात घेऊन योग्य ते कारवाई करू। हे होते आपल्यासोबत आशिष जयस्वाल यांनी या संदर्भात संपूर्ण आपल्यासोबत बातचीत केलेली आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। आपण पाहतोय मंत्री बंगल्याच्या आवारामध्ये मोकाट कुत्रे फिरतात आणि एकीकडे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत चाललाय। तर कदाचित या भटक्या कुत्र्यांमुळे जर या कुत्र्यांनी कोणावर हल्ला केला तर गंभीर परिस्थिती ओढावू शकते। मात्र मंत्र्यांच्या बंगल्याच्या आवारातच कुत्रे मोकाट आहेत।